राजधानीतील त्यागराज स्टेडियम येथे दिनांक 16 एप्रिल ते 18 एप्रिल 2026 दरम्यान शालेय राष्ट्रीय कलारीपायट्टू स्पर्धा उत्साहात पार पडल्या। या स्पर्धेत देशभरातील एकूण 13 राज्यांनी सहभाग नोंदवला होता। महाराष्ट्र राज्याकडून एकूण 12 खेळाडूंची टीम सहभागी झाली होती। या सर्व खेळाडूंना राज्य संघटनेचे सचिव श्री निलेश वाळिंबे यांचे मार्गदर्शन लाभले, तर टीम व्यवस्थापक म्हणून नागपूरच्या सौ श्रावणी एलोनी यांनी जबाबदारी सांभाळली। स्पर्धेत महाराष्ट्राने एक कांस्य पदक पटकावले। शिरवळ येथील आदर्श विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी प्रीती पांढरे हिने उत्कृष्ट कामगिरी करत हे पदक मिळवले। स्पर्धेला इंडियन कलारीपायट्टू असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर अशोक कुमार यांची उपस्थिती लाभली, तर समारोप व बक्षीस वितरण सोहळा राज्यसभेचे खासदार नितीन काका पाटील यांच्या हस्ते पार पडला। या कार्यक्रमाला सहकार बोर्डाचे संचालक चंद्रकांत उर्फ पिंटू शेठ जगदाळे उपस्थित होते। रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, सचिव विकास देशमुख, मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य प्रभाकर देशमुख व रवींद्र पवार, बंडू पवार, सहसचिव माध्यमिक व जगदाळे एनआर विभागीय अधिकारी मध्य विभाग या सर्वांनी पदक विजेत्या खेळाडूंचे कौतुक करत अभिनंदन केले असून भविष्यात महाराष्ट्राकडून अधिक पदके मिळवण्याचा विश्वास व्यक्त केला। सातारा जिल्ह्यातील कन्या असल्याचे पिंटू जगदाळे यांनी सांगितल्याने नितीन पाटील यांनी तातडीने स्पर्धेच्या ठिकाणी धाव घेऊन कौतुक केले, तसेच लागेल ती मदत करणार असल्याचे देखील सांगितले। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।